नमस्कार. लोकनीती न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीकडे लागले आहे. कारण ही निवडणूक आता केवळ स्थानिक राहिलेली नसून ती मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री असा थेट राजकीय सामना बनल्याचे चित्र दिसत आहे. बार्शी तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रचारसभा पार पडली, मात्र मुख्यमंत्र्यांची सभा झालीच नाही. याची चर्चा सध्या मतदारांमध्ये रंगताना दिसत आहे. या निवडणुकीत राजकीय समीकरणे तितकीच लक्षवेधी आहेत. एकीकडे भाजपकडून माजी आमदार राजेंद्र राऊत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना एकनाथ शिंदे, काँग्रेस पक्ष तसेच इतर पक्षांकडून आमदार दिलीप सोपल अशी जवळपास सर्वपक्षीय आघाडी उभी राहिल्याचे चित्र आहे. काही दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजेंद्र राऊत यांच्या पाठीवर थाप मारली होती, तर आज तेच एकनाथ शिंदे सोपल साहेब यांच्या हातात हात घेताना दिसत आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना अधिक उधाण आले आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिंदे गट, भाजप आणि इतर पक्षांची युती जुळत नसताना बार्शी शहरात मात्र भाजप विरोधात सर्व पक्ष एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे मतदारांमध्ये प्रश्न उपस्थित होत आहेत. राजेंद्र राऊत यांची ताकद एवढी मोठी आहे का, की त्यांना शह देण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आले आहेत? काही मतदारांच्या मते राजेंद्र राऊत यांनी अपेक्षित विकास केला नाही, तर काहींच्या मते दोन्ही नेत्यांनी आपल्या आपल्या कार्यकाळात शक्य तेवढी विकासकामे केली आहेत. मात्र सध्या मतदारांच्या मनात एकच भावना ठळक आहे. ही झेडपी निवडणूक म्हणजे मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री अशीच आहे. कोणता नेता कुठे प्रचाराला जातो यापेक्षा व्यक्तिकेंद्रित राजकारण बार्शी तालुक्यात निर्णायक ठरत आहे. इथे पक्षांपेक्षा व्यक्ती महत्त्वाची ठरते, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. आता प्रश्न एकच आहे, बार्शीचा मतदार मुख्यमंत्री यांच्या बाजूने कौल देतो की उपमुख्यमंत्री यांना विजय मिळवून देतो? याचे उत्तर मात्र निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. पुढील बातम्यांसाठी लोकनीती न्यूजला सबस्क्राईब, फॉलो करायला विसरू नका.